नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते. आणि नेहमीप्रमाणेच आज पण आपल्या होम कुक्समध्ये अगदी साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत. तर मंडळी, पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आत्ता सुरुवातीच्या वेळेला अगदी दमट आणि थंडगार असं वातावरण सगळीकडे पसरलेलं असतं. अशा वेळेला आपल्याला चमचमीत आणि गरमागरम असे काही पदार्थ खाण्याची इच्छा होत असते, म्हणून आपण घराबाहेर पडतो आणि एखाद्या स्टॉलवरती जाऊन खात असतो. पण तिथे हायजीन किती मेंटेन केलं जातं हे देवालाच ठाऊक. त्याचसोबत तिथे जे तेल वापरलं जातं ते किती वेळा रिहीट केलं जातं, त्यामुळे त्याचं किती प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं हेही आपल्याला काही सांगता येत नाही आणि त्याचे असे अनेक घातक परिणाम आपल्या शरीरावरती होत असतात. तरीसुद्धा आपण हे असंच खात असतो. त्याऐवजी जर का घरीच आपल्याला झटपट अशा अगदी चुटकीसरशी अजिबात पसारा न घालता जर का ही भजी प्लॅटर आपण घरीच बनवली तर चमचमीत खाण्याची आपली इच्छा तर पूर्ण होतेच, त्याचसोबत आपण आपल्या शरीराची काळजीसुद्धा एकदम छान पद्धतीने घेऊ शकतो. तर मंडळी, अगदी साधी सोपी रेसिपी आहे, अजिबात कोणत्याही प्रकारे पसारा घातलेला नाही आणि झटपट होणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे सुरुवातीला आपल्याला ज्या प्रकारच्या भजी करायच्या आहेत त्याचे सगळं साहित्य मी इथे घेतलेलं आहे. तर आपण इथे बनवणार आहोत मूग भजी, त्यासोबत कांदा भजी, घोसाळची भजी आणि पालकची भजी. इथे तुम्ही पाहू शकता मी मूग डाळ भिजायला घातली होती, तर साधारण मी अर्धा तास फक्त भिजवलेली आहे. यापेक्षा जास्त भिजवायची गरज लागत नाही, फक्त हाताने तुटेल एवढी भिजली तरीसुद्धा चालते. तर मी इथे अर्धी वाटी मूग डाळ भिजत घातली होती आणि ती जशी आपल्याला हवी आहे तशी ती व्यवस्थित भिजलेली आहे. यानंतर पालक वापरताना एकदम फ्रेश पालक घ्यायचा आहे आणि त्याची पाने एकदम जी स्वच्छ असतील तीच काढून घ्यायची आहेत. आपल्याला 2 ते 3 पानांनी पालक स्वच्छ धुवून पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे जे घोसाळ वापरलेला आहे ते सुद्धा एकदम कडक घोसाळ असतं ते वापरायचं आहे. जर का शिळी झालेली असतील तर ती घ्यायची नाहीत. आणि त्यानंतर इथे कांदा घेतलेला आहे. तर मंडळी, कांदा घेत असताना मीडियम साईजचा आणि मोठ्या साईजचे असे कांदे घ्यायचे आहेत. आणि मसाले आपण कोणते वापरणार आहे हे आपण रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण जी मूग डाळ घेतलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्यातील पाणी आहे ते पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आवडीप्रमाणे आपण तिखट घालायचं आहे. तर मी इथे 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. सोबत पाव चमचा आपण इथे हळद आणि 1 चमचा जिरे घालायचा आहे. चिमटभर हिंगसुद्धा घालायचा आहे. याची जर का तुम्हाला डिटेल पूर्णपणे एकदम सविस्तर रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवरती याआधीसुद्धा अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता. आता हे आपण मिक्सरमधून एकसारखं वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक पण नाही किंवा दरदरीत पण नाही. तुम्ही इथे पाहू शकता की मी एकदम मीडियम असं भरड असल्यासारखं वाटून घेतलेलं आहे. आता हे पीठ बाजूला काढून ठेवायचं आहे आणि 10 मिनिटासाठी आपण असंच बाजूला ठेवून देणार आहोत. पण त्याआधी इथे तुम्ही पाहू शकता की मी कोथिंबीरसुद्धा थोडीशी चिरून यामध्ये घातलेली आहे, त्यामुळे आणखीन छान फ्लेवर येतो. यानंतर आपण कांदासुद्धा चिरून घ्यायचा आहे. तर मंडळी, कांदा चिरत असताना उभा आणि आडवा अशा प्रकारे चिरायचा आहे. तर मंडळी, कांद्याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही ती सुद्धा व्यवस्थित पाहू शकता. तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता काही कांदे मी उभे चिरलेले आहेत तर काही कांदे अशा प्रकारे मी आडवे सुद्धा चिरलेले आहेत. त्यामुळे कांदा भजीला एकसारखा आपला जसा खेकडा भजी म्हणतात ना त्या प्रकारे याचं टेक्स्चर येतं, म्हणून अशा प्रकारे आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. कांदा चिरून झाला की व्यवस्थित तो सुट्टा करून घ्यायचा आहे. यानंतर या कांद्यामध्ये आपण घातलेले आहे चिमटभर हळद, त्यानंतर पाव चमचा ओवा घातलेला आहे. त्यानंतर इथे आपण कोथिंबीरसुद्धा बारीक बारीक चिरून घालायची. त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जसं तिखट हवं आहे तसं आपण बारीक चिरून मिरची घालायची आहे. इथे मी 2 मिरच्या आहेत त्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि अगदी पाव चमचा मी इथे लाल तिखट वापरलेला आहे. आता हे सगळं आपण एकसारखं मिक्स करून ठेवायचं आहे की ज्यामुळे आपल्याला मिठाचं पाणी आहे ते व्यवस्थित सुटलं जाईल आणि कांदा पूर्णपणे असा ओला होईल. यानंतर कांदासुद्धा आपण 10 मिनिटासाठी बाजूला करून ठेवलेला आहे. तर आता इथे
जे आपण घोसाळ घेतलेलं आहे ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले, पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरची जी साल आहे ती पूर्ण काढून घ्यायची आहे आणि आपल्या आवडत्या शेपमध्ये आपण कापून घ्यायचं आहे. तर घोसाळ कापत असताना एकदम पातळ पण कापायचं नाही किंवा जाडसरसुद्धा कापायचं नाही. त्याचे अगदी मीडियम साईज ठेवायचे आहेत की ज्यामुळे तेलात आपण जेव्हा तळतो ते जास्त विरघळणार नाहीत किंवा जास्त जाडसर राहून असं करकरीत लागणार नाही. त्यामुळे मीडियम साईज ठेवायचे आहेत अशा प्रकारे. यानंतर पालक आहे ते स्वच्छ पण धुवून घ्यायचे आहे आणि त्याचे जे पानं आहेत ती आपण अशा प्रकारे तोडून घेऊ शकतो किंवा छोट्या साईजचे पानं असतील तर आपण डायरेक्ट ते पिठामध्ये डीप करून तळू शकतो. नाहीतर मोठ्या साईजचे असतील तर आपल्याला जसे आपण कांदा कापलेला आहे त्या प्रकारे आपण कापून घ्यायचे आहेत. इथे पालक कापून झालेला आहे. आता यानंतर आपण घोसाळच्या भजीसाठी आणि त्यासोबत आपण पालकच्या भजीसाठी एकच बॅटर बनवणार आहोत, तर ते तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी अगदी 2 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. यानंतर अगदी मोठा चमचा असतो ते मी 4 चमचा इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे बेसन पीठ आपण घरीच तयार केलेलं आहे. जर का तुम्हाला घरचं बेसन पीठ मिळत नसेल तरीसुद्धा चालेल, विकतच्या बेसन पिठाने सुद्धा छान होतात. आता हे 4 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण आता मसाले घालूयात. तर मसाले घालत असताना मी अगदी पाव चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे. तर लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो, परंतु आपण जेव्हा भजी तळतो तर त्याला काळपटपणा येतो, म्हणून जास्त लाल तिखट घालायचं नाही रंग असलेलं. त्यानंतर चिमटभर इथे हिंग घालायचं आहे. चवीपुरतं इथे मीठ घालायचं आहे आणि इथे सुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे जर का मिरची कापून घालायची असेल तरीसुद्धा घालू शकतो. पाव चमचा ओवा घातलेला आहे. आता यानंतर गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घेऊन थंड पाण्याने व्यवस्थित पीठ हे भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी पातळ किंवा आपल्याला दाटसर करायचं नाही, त्यामुळे गरजेप्रमाणेच आपण थोडं थोडं पाणी घेतो आहे. इथे तुम्ही बघून लक्षात आलंच असेल की एकदम फ्लोई कन्सिस्टन्सी नाही किंवा एकदम घट्ट पण नाही, मीडियम अशी आहे. तर इथे आपली भजी तळण्याची पूर्वतयारी सगळी झालेली आहे. यामध्ये सुद्धा आपण कोथिंबीर घालून ठेवू शकतो. आता इथे आपण भजी तळणार आहोत, तर त्यासाठी मी तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं आणि ते छान गरम झालेलं आहे. सुरुवातीला आपण मुंगभजी तळून घ्यायच्या आहेत. तर मंडळी, मुंगभजी तळत असताना थोडासा जास्त वेळ जातो, तर आणि तेलसुद्धा एकदम व्यवस्थित गरम असेल तरच मुंगभजी आहे ते एकदम छान खुसखुशीत होतात. तर इथे तेल अगदी गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये मुंगभजीचं पीठ आहे ते सोडून घेणार आहोत. तर मंडळी, लक्षात ठेवायचं आहे की एकाच वेळेला भरपूर अशा भजी सोडायच्या नाहीत, म्हणजे कोणत्याच प्रकारच्या भजी करत असताना जास्त सोडायच्या नाहीत, नाहीतर तेल जे आहे त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि भजी खुसखुशीत न होतात तेलकट होतात. आता भजी तेलात सोडल्यानंतर सुरुवातीचा 1 मिनिट अजिबात हलवायचं नाही. त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता अलगद अशा भजी उलटल्या गेलेल्या आहेत आणि यानंतर आपण गॅस फ्लेम हा मीडियम टू हाय फ्लेमच्या मध्ये ठेवून व्यवस्थित तळून घेऊ शकतो. अगदी गोल्डन रंगापर्यंत आपण भजी छान अशा तळून घ्यायच्या आहेत आणि इथे आपल्या मुगभजी छान अशा तळून तयार झालेल्या आहेत. यानंतर आपण घोसाळच्या भजी तळून घेतोय, तर आपल्याला जेवढं घोसाळ तळायचं आहे तेवढं आपण एका वेळेला पिठात घालू शकतो. त्यानंतर हे व्यवस्थित असं डीप करायचं आहे. पण त्याआधी इथे तुमच्या लक्षात आलं असेल की एकदम कोरडं घोसाळ आहे, अजिबात पाण्याचा अंश लागू द्यायचा नाही, नाहीतर मग ते असं गिळगिळीत होतं. आणि पूर्णपणे अशा प्रकारे पिठामध्ये कोट करायचा आहे आणि गरम तेलामध्ये सोडायचं आहे. तर घोसाळचे भजी तळत असताना सुद्धा तेल एकदम छान कडकडीत गरम असायला हवं. तेल छान गरम झालं की मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे आणि यामध्ये आपण भजी सोडून घ्यायची आहेत. इथे घोसाळची जेव्हा आपण भजी सोडत असतो तर घोसाळमध्ये आधीच भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे जास्त जर का तुम्ही भजी एका वेळेला सोडले तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं, त्यामुळे तेलाच्या अंदाजानेच भजी एका वेळेला पण तळायला घ्यायच्या आहेत. घोसाळचे भजीसुद्धा तेलात सोडल्यानंतर सुरुवातीला 1 मिनिट अजिबात उलटवायला जायचं नाही, त्यानंतर ते आपोआप सुटतात. इथे तुम्ही पाहू शकता की अगदी पटकन सुटलेले आहेत आणि छान टम्म फुगलेले आहेत. आता यानंतर आपण गॅस फ्लेम हा मीडियम टू हाय फ्लेममध्ये ठेवून 2 ते 3 मिनिट छान असं
गोल्डन रंगावरती छान तळून घेऊ शकतो. यानंतर आपण पालक भजी करतो आहे, तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे पान व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. आणि इथे तुमच्या लक्षात आलं असेल की सुरुवातीलाच पानं पिठामध्ये घालून ठेवायची नाहीत. जेव्हा आपल्याला तळायची आहेत तेव्हाच आपण पिठामध्ये घालायचे आहेत आणि नंतर ते आपण तेलामध्ये सोडायचे आहेत. तर इथे सुद्धा तेल एकदम छान तापलेलं असावं. तेल तापलं की मीडियम फ्लेम करायचा आणि मग इथे पालकची भजी सोडायची आहेत. तर इथे आपण पालकची भजी सोडून घेतलेली आहेत. आता ही भजी आपण सुरुवातीला पटकन हलवायची नाहीत. 1-2 मिनटानंतर आपण याला हलवून घ्यायचं आहे. थोडं इथे पानं आहेत ती जास्त ओली असतात, त्याच्यामुळे थोडासा जास्त वेळ जातो, पण एकदम छान कुरकुरीत अशी आपली भजी तयार होतात. इथे सुद्धा आपल्याला मस्त गोल्डन रंग येईपर्यंत उलटपालट करून भजी छान तळून घ्यायची आहेत. तर मंडळी इथे आपले पालकचे भजीसुद्धा मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत. आपण बाजूला करून घेऊयात. आणि सगळ्यात शेवटी आपण कांदा भजी करून घ्यायची आहे. तर इथे तुमच्या लक्षात येईल जो आपण कांदा मीठ लावून ठेवला होता त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे. आता याच पाण्यामध्ये गरजेप्रमाणे आपण बेसनपीठ घालायचं आहे. जेवढं बसेल एवढंच बेसनपीठ घालायचं आहे. बऱ्याचदा आपण पूर्णपणे कांदा भिजेल एवढं बेसनपीठ घालतो आणि मग ते थोडा वेळ झाला आणि त्याला पाणी सुटलं की एकदम पिठल्यासारखं पाणी होतं. तर तसं न करता आपण अगदी थोडंसंच बेसनपीठ घालायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता. फक्त कांदा कोट झालेला आहे आणि व्यवस्थित बेसन छान चोळून झालं की 5 मिनटासाठी बाजूला करून ठेवायचं आहे आणि आपल्याला जसं हवं आहे तसं बेसनपीठ कांद्याला छान असं कोट होतं. तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की 5 मिनटानंतर कांदा आपण बाजूला करून ठेवला होता. जर का थोडंसं कोरडं वाटत असेल तर अगदी पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे. त्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही. पुन्हा एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भजी आपण तळायला घ्यायच्या आहेत. तर मंडळी कांदा भजी तळत असताना सुद्धा एकदम गोळा करून घ्यायचं नाही. जसं हातामध्ये बसतील असाच आपण कांदा उचलायचा आहे आणि तेलात सोडायचा आहे. तर मंडळी कांदा भजीसुद्धा आपण 4च तेलामध्ये घातलेले आहेत. आता यानंतर कांदा भजी तेलात सोडल्यानंतर सुरुवातीचे 2 मिनिट आपण अजिबात हलवायचं नाही. त्यानंतर आपण भजी छान उलटून घ्यायच्या आहेत आणि उलटपालट करून आपण 2-3 मिनिट छान आपल्याला गोल्डन रंगावर एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे कांदा भजी तळून घ्यायचे आहेत. तर मंडळी या ठिकाणी सुद्धा आपले कांदा भजी छान असे तळून तयार झालेले आहेत आणि आपले भजी प्लॅटर असा तयार झालेला आहे. तर मंडळी कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही अशा प्रकारे नक्की भजी करून खा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी आता भेटूया अशाच आणखीन एक छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.